नमस्कार, आपण पाहत आहात टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज. मी सोनाली आणि नजर टाकू याच्या सविस्तर वृत्तावर. हिंदी चित्रपट आशिकी 2 या सुन रहा है ना तू या लोकप्रिय गाण्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला या गाण्याचा गायक व संगीतकार अंकित तिवारी याला मुंबई पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक करून त्याचा भाऊ अंकुर तिवारी यालाही अटक करण्यात आली आहे. अंकित याच्यावर त्याच्या पूर्व गर्लफ्रेंडनेच बलात्काराचा आरोप लावला आहे. त्याने आपल्या गर्लफ्रेंडला लग्नाचा आमिष देऊन नंतर तिला नकार दिल्याची माहिती मिळाली असून अंकितचा भाऊ अंकुर यालाही तिला धमकविण्याच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली आहे. ब्लॉकबस्टर हिंदी चित्रपट आशिकी 2 च्या प्रसिद्ध गाण्यापासून प्रचंड लोकप्रिय झालेला गायक अंकित तिवारी याच्यावर त्याच्याच पूर्व गर्लफ्रेंडने बलात्काराचा आरोप लावला आहे. तसेच अंकितचा भाऊ अंकुर याच्यावरही तिने भीती दाखवून धमकवण्याचा गुन्हा मुंबईतील वर्सोवा पोलीस स्टेशन मध्ये दाखल केलाय. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत अंकित व अंकुर तिवारी या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. याविषयी अंकितच्या वकिलाला विचारले असता त्याचं मत या केस विषयी अत्यंत वेगळं आहे. याबद्दल आमच्या रिपोर्टरशी अंकितच्या वकिलाने केलेली ही बातचीत. जो फरियादी है, जो कंप्लेनेंट है, जिनका नाम मैं नहीं लेना चाहता हूँ, मैं नहीं लूँगा किसी कानून के तहत, कि वो उन्होंने कंप्लेन ये किया गया है कि अंकित तिवारी से उनकी 2 साल पहले शादी हुई थी. शादी के बाद उन्होंने रजिस्ट्रेशन के लिए उनके भी कागज में फॉर्म दिया और साथ में सबमिट करने के सिग्नेचर बनाए, ये नहीं हो पाया. फिर उन्होंने उनके साथ जबरदस्ती शारीरिक संबंध बनाए, इनसे रिलेशन रखे, उनके साथ धोखाधड़ी किया और उनके बगैर अंकुश उनको धमकी दिए जान से मारने की केस है. आज सुबह ये केस हुआ है 2 महीने पहले, फरवरी 2014 में केस दाखिल हुआ था. 1 महीने पहले अप्रॉक्सीमेटली 20-25 दिन पहले केस रजिस्टर हुआ और आज तक कुछ नहीं हुआ. और उसमें जैसे मैं और नीरज गुप्ता दोनों आदमी इसमें केस में साथ में इस मैटर में, तो उसमें क्या हुआ कि आने का अभी जो कहानी आनी पड़ी थी तो पूरा तथ्य सामने आया जो टोटल केस ब्लैकमेलिंग का है. तो एक लेडी एक एडवर्टाइजिंग एजेंसी में काम करती है, मैरिड फीमेल है, उनका एक नारी का हम सम्मान करते हैं, उनका एक बच्चा है, लेकिन उन्होंने जो जिस तरीके की हरकतें की है कि उसके बावजूद भी कि शादीशुदा होने के बावजूद उन्होंने मैरिटल स्टेटस छुपाई है. शादीशुदा औरत किसी से शादी कैसे कर सकती है, एक सबसे बड़ी बात यह है. एक बात गलत है. और दूसरी बात उन्होंने बताया कि हमारे साथ जबरदस्ती शारीरिक संबंध बनाए. तो कब बनाए, क्यों बनाए, किन परिस्थिति में बनाए? आप 2 साल पहले की घटना बता रहे हो कि आपके शारीरिक संबंध बनाए. और ये फ्रेंडशिप, गर्लफ्रेंड और ये शादीशुदा और ये सब नाटक की फिल्म इंडस्ट्री सालों से चलता रहा, यही कहानी है, कुछ बात नहीं इसमें. और इन लोगों को व्यवस्थित ड्रग किया गया और कोर्ट जब हम जाएंगे तो अपनी बात प्रूफ होगा. 423, 417 एंड 506 पार्ट 2 ऑफ IPC के तहत इनके ऊपर मुकदमा दर्ज किया गया है. और ये चीजें जो है बिल्कुल बेबुनियाद है. हम कोर्ट में अपनी बात हम प्रूफ करेंगे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बांद्रा कोर्टाने भारतीय आचार संहितेचा कलम 376, 493, 417 आणि 506 अंतर्गत कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाने अंकुर तिवारी याला 15,000 रुपयांचा दंड आकारून बेल दिली असून अंकित तिवारी यांना 12 तारखेपर्यंत पोलिसांच्या ताब्यात देण्याचा आदेश दिला आहे. 24 वय वर्ष असलेला अंकित तिवारी हा कानपूरचा रहिवासी असून त्याने 2 दुने 4, साहेब बीबी और गँगस्टर अशा चित्रपटांना संगीत दिलं असून त्याची नवीन चित्रपट विलन लवकरच प्रदर्शित होणार आहे. दरम्यान आशिकी 2 या चित्रपटातील सुन रहा है ना तू या प्रसिद्ध गाण्यासाठी त्याला अफाट लोकप्रियतेसह या वर्षीचा फिल्म फेअर पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता. मुंबईतील कांदिवलीमधील शताब्दी हॉस्पिटलला सुरुवात होऊन पुरेपूर 6 महिनेही पूर्ण झाले नसताना तेथे एक दुर्घटना घडल्याचं उघडकीस आलंय. काल रात्री झालेल्या दुर्घटनेत हॉस्पिटलमधील भिंतीचे सीलिंग अचानक पडल्याने एक एक्स-रे टेक्निशियन सहित एक रुग्णही जखमी झाला आहे. मुंबईतील कांदिवली विभागात असलेल्या शताब्दी हॉस्पिटलमधील भ्रष्टाचार उघड व्हायला सुरुवात झाली असून हे हॉस्पिटल सुरू होऊन जेमतेम 6 महिन्याचा कालावधीही पूर्ण झालेला नाही. काही दिवसांपूर्वी या हॉस्पिटलच्या वार्डमध्ये घुसून काही लोकांनी एका रुग्णाला मारझोड केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. तर आता काल रात्री 12च्या सुमारास हॉस्पिटलमधील वॉल सीलिंग संचिता उतेकर नामक एक्स-रे टेक्निशियनवर पडल्यामुळे ती व तिच्यासहित एक रुग्ण जखमी झाला आहे. चला तर मग बघूया याविषयी आमच्या रिपोर्टरनी या भागातील नगरसेवक चेतन कदम यांच्याशी केलेली ही खास बातचीत.
प्रशासन का और इसके ऊपर अंकुश नहीं है, इनकी मिली भगत है। कॉन्ट्रैक्टर और जो प्रशासकीय अधिकारी है उनका ये नेग्लिजेंस है, उनका आपस में मिली भगत है, भ्रष्टाचार है इसमें। ये मेरा आपके चैनल के माध्यम से आरोप है। इसका पुलिस स्टेशन में दर्ज हुआ नहीं है क्योंकि प्रशासन के जो अधिकारी यहाँ पे जो बैठे हुए डॉक्टर है वो इस मामले को दबाना चाहते हैं, क्योंकि उनके बारे में बाहर जो है वो निगेटिव पब्लिसिटी ना हो, इसके लिए ये मामला जो है वो दबाया जाता है। आपल्या समाजात डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला जातो। याच दिलेल्या दर्जाला साजेसं काम करून मुंबईतील वाडिया हॉस्पिटलमधील 24 सदस्यीय डॉक्टरच्या टीमने एक नाही तर 2 निरागस जीवांना जीवदान दिलाय। मिळालेल्या माहितीनुसार 2 शरीर एकमेकांना जुगलेल्या अपत्यावर शस्त्रक्रिया करून त्यांना यशस्वीरित्या वेगवेगळ्या करण्यात डॉक्टरांना यश आलं आहे। एकमेकांना जन्मतात जोडल्या गेलेल्या या सयामी जुळ्या बालिकांना एकमेकांपासून वेगळं करून त्यांना नवीन जीवनदान दिल्यानंतर त्यांच्यावरही शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचा सत्कारही हॉस्पिटलमध्ये करण्यात आला। महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व शस्त्रक्रियेचा खर्च मुंबईतील सिद्धिविनायक ट्रस्टने केला होता। दरम्यान यावेळी या 2 बालिकांचा वाढदिवसही असल्यामुळे या दुहेरी आनंद त्यांच्या कुटुंबियांसह हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांनी मिळून साजरा केला। ऐसी जो तकलीफ होती है वो समझो 10 साल में एक आध बार दिखाई देती है, तो ऐसे किसी को बड़ा अनुभव नहीं कि वही 10-15 ऐसी सर्जरी की है। और इसीलिए ये बहुत इम्पोर्टेंट है जानना कि ये बहुत खतरनाक सर्जरी है और इसको ठीक करने के लिए इतने सारे लोगों की मदद हुई है। हर एक चीज़ कंप्यूटर पे लगा के किस तरह करना, क्या करना, इतना विचार हो गया है कि इतना करते करते इतनी देरी हो गई। कई लोगों को ऐसा लगा कि जन्म हुआ मई महीने में और इनको सेपरेट किया जनवरी में, मगर इनकी तबीयत ठीक करना फिर बहुत सारी मेहनत उठाई पड़ी। मगर जैसे एक दिन आया और हम सफल हो गए, तभी से सभी तो उत्तेजित हो गए। आज बहुत ही कम बार ऐसे हुआ है, आपने शायद मीडिया में देखा होगा कि कई बार 20 और 25 साल में भी सेपरेट करके ठीक चलते हैं, मगर बहुत सारे हमारे देश में ऐसी सर्जरी करना मुश्किल है, उसकी देखभाल करना मुश्किल है। और सबसे एक महत्वपूर्ण चीज़ ऐसी है कि ये सब बिना खर्चे हो रहा है, नहीं तो कैसे ये खर्चे करेंगे। मामूली बीमारी के लिए भी खर्चे करने के लिए ताकत न होने से भी हमारे मैनेजमेंट ने इतना सारा हमें फुल फोर्स दिया है कि जो खर्चा होगा वो पूरा। अभी तो कॉम्प्लिकेशन नहीं लग रहे हैं, हमें उम्मीद है कि मे बी बाई नेक्स्ट सेकेंड बर्थडे दे स्टार्ट वॉकिंग, तो उसकी के ऊपर हमारी अभी है, लेकिन विदाउट सपोर्ट वो उठे चले नेक्स्ट बर्थडे तक और उसके बाद नॉर्मल उनके माइलस्टोन्स अचीव करें। दैट इज व्हाट वी आर होपिंग। आमची दारे सर्वांसाठी खुली असून प्रत्येक पक्षातील एक खासदारही आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, असं भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे। लोकसभा निवडणुकीत भाजपला 350 जागा मिळाल्या तरीही प्रत्येक पक्षातील खासदार आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण तो 125 कोटी भारतीयांचा प्रतिनिधी आहे, असं म्हणत लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजप इतर प्रादेशिक पक्षांशी संगनमत करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मोदींनी दिल्याचं स्पष्ट होतंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद देण्याला संस्थेच्या सदस्यांनी आक्षेप घेतला आहे। मात्र सातारा येथे आयोजित कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात पवार यांनी अध्यक्षपदाच्या या वादावरून सुरू झालेल्या या गोंधळाविषयी बोलण्याचे टाळले। तसेच याबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका पवार यांनी यावेळी जाहीर केली नाही। रयत शिक्षण संस्थेसाठी 2014 ते 2017 या 3 वर्षासाठी अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे। मात्र या संस्थेत पवारांची घराणेशाही सुरू असल्याचा आरोप करत संस्थेच्या सदस्यांनी शरद पवार यांचा विरोध करून पवारांनी निवडणूक अर्ज दाखल करू नये, नाहीतर आम्ही त्यांची पोलखोल करू असा इशाराही दिला आहे। मात्र साताऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी या संस्थेतील सदस्य संस्थेच्या भल्यासाठी झटत असल्याचं म्हटलं आहे।
तसेच या संस्थेच्या अध्यक्षाची निवड व्हायची असून सदस्यांची निवड याआधीच झाल्याचा दावाही रयतचे सदस्य पतंगराव कदम यांनी केलाय। मुंबईतील बोरिवलीमध्ये राहत असलेल्या एका इसमाच्या तक्रारीवरून MHB पोलिसांनी पार्सल देण्याच्या निमित्ताने घरात चोरी करणाऱ्या 3 आरोपींना अटक केली आहे। मुंबईतील बोरिवलीमध्ये राहणाऱ्या सुयोग मेहता यांच्या घरी पार्सलची डिलिव्हरी करण्याच्या निमित्ताने 2 लोक आले व त्यांनी त्यांचा महागाचा मोबाईल चोरला। या मोबाईल चोरीच्या लक्षात येताच त्यांनी MHB पोलीस स्टेशनमध्ये याबद्दल तक्रार दाखल केली। त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान या प्रकारच्या चोरी करणारा एक ग्रुप असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं व त्यानंतर पोलिसांनी कुरिअरचं काम करणाऱ्या सूरज नामक एका इसमास अटक केली। त्या आरोपीने त्याच्या अन्य 2 साथीदार केदार आणि अनेश नारायण यांच्या सोबत मिळून या चोऱ्या करत असल्याची माहिती पोलिसांना दिली। ही माहिती मिळताच या दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहे। याबद्दल आमच्या रिपोर्टरला पोलीस उपनिरीक्षक तुकाराम राठौड़ यांनी दिलेली ही माहिती। एक जो सूरज नाम का लड़का है तो कुरियर कंपनी में काम करता था और जो दूसरे 2 लोग हैं वो दूसरे 2 लोगों को कि एक इसमें जो कंप्लेंट है उनके घर पे जाके कुरियर लेके आओ, पार्सल लेके आओ ऐसा बोला था। तो उन्होंने दूसरा आदमी भेजा था और वो कुरियर पार्सल लेके गए थे। उसके बाद में जो वो आदमी वो कुरियर में जो काम करता था वो खुद आया और वो जो कंप्लेंट है उसको बोला कि तुम्हारा मतलब जो पार्सल था वो दे दिया क्या, ऐसा करके उनको पास ये किया था। उसी के बारे में हमारे पास कंप्लेंट किया था, CR से हुआ था। तो इसी की वजह से इन लोगों को ये तीनों का इन्वॉल्व है और इसी की वजह से तीनों को अरेस्ट किया। वाराणसीत मोदींना आपला पराभव दिसत असल्यामुळे ते धर्माच्या राजकारणाचे ढोंग करत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे संयोजक व वाराणसीतील आपचे उमेदवार अरविंद केजरीवाल यांनी मोदींवर केलाय। नरेंद्र मोदी यांना वाराणसी निवडणूक आयोगातर्फे गंगा पूजेची परवानगी मिळाली असताना देखील त्यांनी प्रदर्शनाचं नाटक केलं असा टोलाही केजरीवाल यांनी मोदींना यावेळी लगावला। गोव्यातील माडगावमध्ये काल संध्याकाळी स्फोट झाला असून या झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले। हा झालेला स्फोट सिलेंडरचा होता की पेट्रोलियम पदार्थाचा याबद्दल अजून कुठलीही माहिती मिळाली नसून गोव्याचं क्राईम ब्रांच पथक घटनास्थळी पोहोचून स्फोटाच्या मागील कारणांचा तपास करत आहेत। भूसंपादनात गुजरातचं सरकार सर्वोत्तम असल्याचं सांगत केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या औद्योगिक धोरण आणि संवर्धन विभागाने आपल्या अहवालात पर्यावरण आणि भूसंपादनाबाबतीतील समस्या सोडविण्यात गुजरात हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य असल्याचे निरीक्षण नोंदवून यासाठी गुजरातला प्रशस्ती पत्रकही दिलं आहे। यामुळे मात्र नरेंद्र मोदी यांच्यावर गुजरातमध्ये जमीन घोटाळा करण्याचा आरोप करणारे काँग्रेसचे राहुल गांधी तोंडघशी पडले आहेत। अमेठीत झालेल्या मतदानाच्या वेळी पहिल्यांदाच राहुल गांधी यांना मतदार केंद्रावर फिरताना पाहून अमेठीतील जनतेने राहुल गांधी यांचा चांगलाच समाचार घेतला। यावेळी तुम्हाला 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच अमेठीत पाहून आनंद झाला, मात्र रस्त्यावरून चालताना खड्ड्यांचा तुम्हाला त्रास झाला नाही का, असे आणि आणखीन यासारखे अनेक खोचक प्रश्न विचारून राहुल गांधी यांना जनतेने चांगलाच इंगा दाखवला। दरम्यान एका मतदान केंद्रावर राहुल गांधी आले असताना लोकांनी चक्क हर हर मोदी अशा घोषणाही दिल्या। त्यामुळे काँग्रेसचा गड मानला जाणाऱ्या अमेठीत गांधी परिवारावर जनता नाराज असल्याचं स्पष्ट होत असून सर्वांचं लक्ष आता येणाऱ्या निकालांवर लागलं आहे। आता वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत रहा टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज, अचूक वेळ खरी गोष्ट। नमस्कार। Thank you.